तिसरी सूचना तुमच्या 12व्या खेळाडूसाठी अर्जुन बांगर, लक्षात घ्यायचं आपण. बी प्रोफेशनल यार. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये प्रवेश करते. गणेश महेश डोंगरे आणि महेश डोंगरेच्या सोबतीला बॅट्समन भावेश ठाणगे. भाई तिसरी मीटिंग आहे बोरशेती संघ. इथून तुमचा टायमिंग सेट केलाय. 35 मिनिटांमध्ये जर तुम्ही कंप्लीट केली ना इनिंग तर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. 9 कंप्लीट इथे झालेत. 9 वाजलेत. रोज मॅच 8:30 पावणे 9 ला सुरू होते. आज तुम्ही तब्बल या मॅचला 15 मिनिटं उशीर झाला. सहकार्य करा प्लीज. स्ट्रायकिंगला बॅट्समन महेश डोंगरे. संयम कसा असावा एखादा खेळाडूकडे, तंत्र कसं असावा बॅटिंगचं याचं उदाहरण. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाज अर्जुन बांगर. तालुका टेनिस क्रिकेटचा एक दर्जेदार ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. नॉस्टकिनला भावेश यंगस्टर आहे आणि यंगस्टरला इथे संधी दिली सलामीसाठी संघनायकांना. 7 षटकांचा सामना, 7 ओव्हरची मॅच. शुभेच्छा असेल दोन्ही संघांना. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ यू टीम. सामन्याला सुरुवात होते. 9 तुमचे वाजलेत. टायमिंग तुमचं सेट केलंय आणि जवळजवळ पहिला बॉल हाताळण्यासाठी 1 मिनिट तुम्ही खर्च केला बोरशेती संघ. अजून एकही बॉल तुमचा पडलेला नाहीये. 35 मिनिटं तुमच्याकडे दिली आहेत. 35 मिनिटांनंतर या ठिकाणी दरम्यान पंच सज्ज होत आहेत. हॅलो तर मॅडम पहिली सिंगल महेश डोंगरेच्या बॅटमधून आपला पाहायला मिळतं. स्कोर कार्ड वर संख्या 1. स्ट्रायकिंग लावी भावेश ठांगे येतात. हा बॉल स्विंग अँड मिस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोअर 1 बॉल पूर्णपणे बीट झाले. त्या ठिकाणी भावेश धाव धाफळकावर टॉस हरवल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना परिवार शेर संघ एक चांगली लढत, एक चांगली फाईट प्रेक्षकांना पाहायला मिळेल यात शंकाच नाही. हा फटका इनफिल्डच्या वरून उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतात कॅच ड्रॉप आणि तोरमॅन 2 धावा कंप्लीट केल्या जातात वेगानं. या 2 बरोबर स्कोर कार्ड पुढे धावा संख्या दाखल आपल्याला पाहायला मिळते. त्यात 3 धावा. भावेश ठाणगे या खेळाडूचा जर विचार केला तर एक अपकमिंग यंगस्टर शेरे संघाकडनं आपण पाहू शकाल. जो सध्या मैदानाच्या आतमध्ये फ्री माइंडेड खेळण्यासाठी संघनायकाने नक्कीच त्याला उतरवलंय आणि तसाच खेळ त्याच्याकडनं अपेक्षित असेल. एक चांगला खेळाडू आहे, ऑलराऊंडर आहे, गोलंदाजी देखील खूप चांगली करत असतो. हा फटका शफल होऊन खेळायचा प्रयत्न समोर. तितक्याच ताकदीचा गोलंदाज अर्जुन बांगर ज्याच्या विरुद्ध मोठे फटके खेळणं तितकंसं सोपं नाहीये, परंतु एक चांगली बॅटल. 3 धावा फलकावर. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. कट केलाय कॅप मध्ये, परंतु चेंडू हवेत. कॅच ड्रॉप केली जाते. यावेळी भावेशला जीवदान दिलं जातं. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. पहिल्याच ओव्हर मध्ये अर्जुनला इथे यश संपादित करण्यापासून रोखलाय. कॅच इथे ड्रॉप होते. पॉइंटला एक सिंगल इथे मी ते स्कोर कार्ड वर धावा संख्या फटकाला पाहायला मिळते 4 धावा. परंतु वाखन्न जो षटक ज्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त एकही मोठा फटका नाही येतात 4च धावा खर्च केला त्या अर्जुन बांगर यानं. अपील गुड कीपिंग.
निर्धाव चेंडून षटकाची सांगता होते. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. स्कोर कार्ड व धावा संख्या फक्त आणि फक्त 4 धावा. टॉस झाल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना परिवार यश शेरेटी अर्जुन बांगरचे एक दर्जेदार षटक या ठिकाणी संपन्न झालंय. नऊ वाजून 1 मिनिट इनिंग सुरू होती आणि 3 मिनिटांमध्ये षटक समाप्त केलंय. गुड बॉलिंग, अतिशय चांगला ओव्हर रेट राखला तो अर्जुन यानं. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज सुमित भागरे येत आहेत. सुमित भागरे हा फटका समजला येतात. अर्जुन खूप वेगाने आले. बॉलवर कॅच इथे स्वीकारली जाईल. पहिल्याच बॉलवर यश मिळते सुमितला. फलंदाज भावेश बॅक टू द पॅव्हलियन. क्रिकेट खेळाचा विकेटचं पतन सुमितला मिळते. यश स्कोर कार्ड व धावा संख्या 4. टॉस जिंकल्यानंतर अतिशय चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. ती बोरशिरी संघाची फक्त पहिल्या ओव्हर मध्ये अर्जुनने खर्च केला 4 धावा. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर भावेश माघारी परततोय. नवीन फलंदाज संघनायक येतात मैदानाच्या आतमध्ये. रुपेश बाबारी, फार मोठी जबाबदारी असेल या खेळाडूवर. तर यस सन्माननीय जय पवार सर यांचं शुभागमन होतंय. मनपूर्वक स्वागत 5व्या दिवसामध्ये आपलं SPL व्यवस्थापन समितीच्या वतीनं. राऊंड विकेट सज्ज होत आहे. सुमित हा फटका हलकाताना फक्त टॅप केला. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट करतोय. एका बाजूला संयमी खेळ महेशच्या माध्यमातून, परंतु दुसऱ्या बाजूला आक्रमकता देखील तितकीच गरजेची असेल. स्कोर कार्ड व धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते ती 5. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली धावसंख्या सुरुवातीला उभारणं, गोलंदाजांवर थोडंसं प्रेशर टाकणं एक स्ट्रॅटेजी असते. हा एक गेम प्लॅन असतो. परंतु आतापर्यंत गोलंदाजांनी प्रेशर मध्ये टाकलाय फलंदाजांना. हा बॉल उजव्याष्टीच्या खूपच बाहेर पण संभवतात. आमच्याकडे यस सिटीचा व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन टोटल मध्ये ऍड केली जाईल. स्कोर कार्ड व धावा संख्या 6. एक एक्स्ट्रा रन इथे मिळेल. स्कोर कार्ड व धावा संख्या 6. हा फटका शफल झाले होते. येस इथे बॅककट इशारा आहे तो पंचांचा. एक सिंगल इथे मिळतीये रुपेशला. सिंगल बरोबर स्कोर कार्ड पाहू शकतो. धावा संख्या धाफळकरला पाहायला मिळते ती 7. बॉल खूप चांगला होता. बीट करतात यष्टी रक्षकाला, परंतु शॉर्ट टर्मला खेळाडू संदेशच्या हातामध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी यावेळी राणा स्पोर्ट बोरशिरी संघाच्या सलामीच्या 2 गोलंदाजांकडून पाहायला मिळते. धावफलक स्थिरावलाय. या फलकावर 7 धावा या षटकातल्या आतापर्यंत चेंडू झाले ते 4 आणि 4 बॉल मध्ये फक्त 3च धावा खर्च केल्या त्या सुमित भागरे यानं. ऑन साइडला गॅप मध्ये घेतात, परंतु तिथे देखील डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. गॅपच इथे मिळत नाहीये पॉवर प्ले मध्ये. इथे देखील एक सिंगल स्कोर कार्ड व धावा संख्या धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 8 धावा. संयमी खेळ करावा लागेल. एक सन्मानजनक टोटल उभारावे लागेल या ठिकाणी शेर संघाला या मॅच मध्ये. कारण गोलंदाजी देखील तितकीच ताकदीची आहे या संघाकडे, परंतु दुसऱ्या बाजूला आतापर्यंत शांत ठेवलाय राणा स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजानं. हा बॉल इथे लाऊड अपील करतायत. पंच सहमत नाहीत. डावा स्टिक सोडून जातात. बॉल इथे पाहिलं यावी इथे षटक या ठिकाणी संपन्न झाले. दुसरं 2
येस, तुम्हाला रिव्ह्यू घेऊ शकता तुम्ही. मागाशी तुम्हाला दोन्ही संघनायकांना मी सांगितलंय, तर तुमच्याकडे गोलंदाजाला देखील एक रिव्ह्यू आहे. LBW तुम्ही मागू शकता तिसऱ्या पंचांकडे, कारण या स्पर्धेमध्ये ते इनोव्हेशन आपण पाहू शकाल tenniscricket.in च्या माध्यमातून. आणि फलंदाजासाठी देखील एक रिव्ह्यू आहे. तुम्ही बीमरसाठी देखील रिव्ह्यू घेऊ शकता. टॉस साठी ज्यावेळी दोन संघनायक आले होते त्यांच्यापर्यंत मी माहिती पोहोचवली आहे. पुनश्च एकदा ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 2 षटकांचा खेळ संपन्न, स्कोर कार्डवर आतापर्यंत धावा संख्येचा जर विचार केला, धावफलकावर धावा फक्त आणि फक्त 8 धावा. बाली भागरे येतात नवीन गोलंदाज, षटक क्रमांक 30 घेऊन. धावसंख्येचा आलेख थोडासा खाली जातोय, कारण एकही चौकार एकही षटकार पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये इथे शेरे संघाच्या एकही फलंदाजाला आतापर्यंत भावेश पास झाला. त्यानंतर महेश आणि रुपेश खेळतोय. महेशनं फेस केले आतापर्यंत 2 चेंडू, रुपेशनं फेस केले 3 चेंडू. स्कोर कार्डवर धावसंख्या स्थिरावली आहे. थोडीशी संत आणि शांत सुरुवात या सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा. हा बॉल फुल टॉस बीट होतात. विकेट किपर बॉल. इथे नशिबाचा चौकार, लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 22च्या स्वरूपात 4 धावा. होतो या साऱ्यांचा आज शेंदुरून गावान चषक ठेवलाय. मकरंद भागरेकडनं चुकी होते. धन्यवाद, आज शेंदुरून धन्यवाद. मकरंद भागरेकडनं चुकी होते, परंतु हा एक दर्जेदार यष्टिरक्षक म्हणून देखील ओळखला जातो बोरशेरी संघाकडनं. 4 धावा मिळतात. स्कोर कार्डवर धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्या 12 धावा, 1 चौकार. नशिबाचा चौकार शेरे संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. अक्कू टप्प्याचा बॉल ऑन साइडला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. खेळाडू थांबलेत बॉलवर. इथे हा बॉल एक सिंगल कंप्लीट केला जातात. ती महेशच्या माध्यमातून स्कोर कार्ड पडू शकतो. धावफलकावर धावा 13. हा टाइम 9 वाजून हा सामना सुरू झाला होता. 11 मिनिटं आतापर्यंत खर्च झाली आहेत. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर आहे. बोरशेती संघ सातत्यानं वेळेकडे लक्ष द्यायचे आपण. आज मॅच थोडीशी सुरू झाली आहे. सहकारी आपल्या माध्यमातून आम्हाला आवश्यक आहे. एक स्कोर कार्डवर सिंगल बॉल धावफलक पडू शकतो. धावसंख्या 13. बाली भागरेचा षटक क्रमांक 30 आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. अक्रॉस द बॅटनी अलॉंग द कार्पेट फटके खेळला. दीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत सुमित, परंतु तोपर्यंत इथे देखील एक सिंगल. हा कोणती रिस्क घेतली जात नाही शेरी संघांच्या फलंदाजांकडनं. एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. डीप मध्ये बॉल गेला होता, फेकी येते, तोपर्यंत एक सिंगल. स्कोर कार्ड धावसंख्या 14. या ओव्हर मध्ये 1 चौकार, 2 सिंगल. एक चांगलं षटक आतापर्यंत शेरी संघाच्या बाजूनं इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. ऍज कम्पेअर टू मागचे 2 ओव्हर्स हे षटक थोडस धावा देणारं षटक आहे. लेग ब्रेक बॉल शेवटच्या क्षणाला टप्पा पडला तर बाहेरच्या दिशेला निघतात. गुड बॉलिंग, स्विंगिंग गोलंदाजी बाली भागरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग जी स्पर्धा आपण पाहिली त्या स्पर्धेमध्ये देखील हा खेळाडू खेळला. DD 12वे संघाकडनं चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना तोच खेळाडू आज आपल्या ग्रामीणच्या संघाकडनं इथे खेळतोय. अक्रॉस द बॅटिंग याचा प्रयत्न. अर्ध्या पिच वर इथे रुपेश, संधी आहे धावचीची, परंतु बॉल कलेक्ट करू शकला नाही विनोद. आणि इथे मात्र सेफ आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय, परंतु धावा येणं गरजेचं आहे. धावा इथे रोखल्या जात आहेत. अजून एक डॉट बॉल. 2 सलग 2 चेंडू इथे खेळलाय तो महेश डोंगरे. स्कोर कार्ड धावा संख्या स्थिरावले. धावफलकावर धावा 14. हा बॉल देखील खूप चांगला लेग ब्रेक, डॉट बॉल लेग ब्रेक होता. आणि इथे मात्र देखील बॉल पूर्णपणे मी सुद्धा षटक संपन्न झाले. ते 3 षटकांच्या संवतीनं धावफलकावर धावायला पाहायला मिळते त्यात 14. थोडीशी संत आणि शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती शेरे संघाच्या माध्यमातून. गुड बॉलिंग. तिन्ही गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी आतापर्यंत केली. हेस झाला प्लीज. प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या गोलंदाजाकडनं जास्त मीटिंग करून घेऊ नका. 14 मिनिटं तुमच्या
आतापर्यंत पार पडली आहेत. गोलंदाजी मार्कवर येतात. गोलंदाज षटक क्रमांक नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात. यावेळी स्ट्राईक एंडला फलंदाज रुपेश साठी. हा फटका इथे एक चांगला फटका पाहायला मिळतोय, जो फलंदाजाच्या बॅट मधनं बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धन्यवाद. चौकार येतोय आणि या चौकाराने धावफलक पुढे सरतो. धावसंख्या धावफलकावर 18. एखादं मोठं षटक कमबॅक करणारं षटक असू शकतं आणि या चौकारानं त्या षटकाची नांदी लागली असं मी म्हणेन. एक मोठं षटक आणि पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक. 18 धावा धावफलकावर. विकेट्स खूप हातात आहेत. फक्त एक विकेट आतापर्यंत डगआउटच्या अस्त्राला. अजून एक चांगला फटका. यावेळी देखील बॉल खूप वेगानं चाललाय, परंतु क्षेत्ररक्षक मध्ये आहेत. गुड फिल्डिंग. दुसऱ्या वेळी रुपेश फार वेगाने आले आहेत आणि धावचीची संधी, परंतु इथे पंचांनी निर्णय सोपवला तिसऱ्या पंचांच्या दालनामध्ये. एक धाव कंप्लीट केली वेगाने. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी मी म्हणेन कमकुवत पाहायला मिळते शिरसंघाच्या माध्यमातून, कारण बॉल डीप मध्ये गेला होता. क्षेत्ररक्षक हातातून सुटला देखील होता आणि तरी देखील दुसऱ्या धावेसाठी संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. तिसरे पंच आदरणीय जय सर या ठिकाणी पाहत आहेत आमच्या वॉर रूम मध्ये. tenniscricket.in चं खूप चांगलं प्रक्षेपण पाहू शकाल. चेंडू कलेक्ट केलाय, यानंतर स्टंपला देखील लावला आणि इथे मात्र फलंदाजाला माघारी परतावा लागेल. रन आउटच्या स्वरूपात रुपेश बाद होतोय. रनिंग बिटवीन द विकेट खूप लेझिंग पाहायला मिळाली. फलंदाज बाद. एवढा डीप मध्ये बॉल जाऊन देखील 2 धावा तिथे कंप्लीट करू शकला नाही. एक थोडंसं लेझी क्रिकेट, थोडंसं प्रेशर क्रिकेट शेरी संघाच्या माध्यमातून. 19 धावा धावफलकावर षटक क्रमांक आपल्याला पाहू शकाल 4 या ठिकाणी सुरू आहे. नवीन फलंदाज येतोय मयुरेश. त्यामुळे आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, अटॅकिंग क्रिकेट म्हणून ज्याची ओळख आहे, परंतु संघ इथे थोडासा अडचणीत, थोडासा संयमी खेळ. इथे एक चांगली इनिंग संघाला साकारून द्यावी लागेल आणि संघाची नौका थोडीशी तारावी लागेल, परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत राणास्पोर्ट बोरशिदी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि तेवढ्याच ताकदीची आणि दर्जाची फलंदाजी इथे करावी लागेल शेर संघाच्या फलंदाजांना. मयुरेश येतात नवीन फलंदाज. तेजस षटक क्रमांक 14 घेऊन वैयक्तिक पहिलं या ठिकाणी बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. हा बॉल इथे पंच वळतात आमच्याकडे. अकूट टप्प्याचा बॉल लाईन मिस करतात. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. एक्स्ट्रा ते मिळते. स्कोर कार्ड वर संख्या 20. हा बॉल ओव्हर पिच होता फुल लेनचा अलॉंग द कार्पेट. ऑन साइडला खेळतायत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव तिथे मिळते. स्कोर कार्डवर धावा संख्या 21. चांगलं षटक इथे आतापर्यंत तेजस, परंतु धावा देखील आल्यात या ओव्हर मध्ये. 7 धावा. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 4, तिसऱ्या षटकामध्ये 6. एक असं षटक आहे जी तिथे मात्र 6 धावा संख्येच्या वरती धावा संख्या करण्यात यशस्वी झाला तो शिरे संघ. 21 ऑन स्कोर बोर्ड. ऑन साइडला चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे त्यामध्ये. गुड कॅच रोशनच्या माध्यमातून. फलंदाज महेश डोंगर बॅक टू द पॅव्हलियन. धन्यवाद.
महेश डोंगरे देखील बाद झाला. संघर्ष करत होता धावा करण्यासाठी. महेशच्या माध्यमातून जवळजवळ 4 चेंडू तो डॉट झाला होता. एकही मोठा फटका खेळण्यात तो अपयशी ठरला या मॅच मध्ये. आणि महेश बाद होते नवीन फलंदाज विकास डोंगरे. द लिटिल मास्टर ऑफ शेरे. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. सातत्यानं अंडरआर्म क्रिकेट देखील खूप गाजवले या खेळाडून. ओव्हरआर्म क्रिकेट मध्ये देखील खूप सारे मॅचेस आपल्या संघाला जिंकून दिल्यात आणि ॲबिलिटी आहे या खेळाडूकडे, क्षमता आहे. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास डोंगरे प्रवेश करतोय. या जोडीवर फार मोठं मी म्हणेन दारोमदार असेल. 21 धावांवर लागणारा तिसरा धक्का. हा बॉल बीट होत आहे. तिथे बॉल निघून जातोय. लॉंग स्टॉप सीमारेषेकडे. वेगाने बॉल थांबणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. लेग बाईट चषक मोठ्या मानाचा, वर्षाचा परंपरेचा चषक मोठ्या मानाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय. 25 धावा धाफळकावर या षटकामध्ये धावा येत आहेत शिरे संघासाठी. शेवटचा बॉल आहे. षटक क्रमांक 4 आपण पाहू शकाल. अजूनही 3 षटकांचा काही शिल्लक आहे. तेजस आपल्या फॉलोथ्रू मध्ये थोडंसं मिस्टेक या ठिकाणी करत असताना पुन्हा एक सज्ज होतोय. पहिल्या ओव्हर मध्ये 4 अर्जुननं खर्च केला. दुसऱ्या ओव्हर मध्ये 4 सुमितनं. तिसऱ्या ओव्हर मध्ये आतापर्यंत 6 खर्च केल्या त्या विनोद भागरेनं. 4थं षटक 5वं षटक किती प्रगतीपदावर आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला चुकी केली आणि चुकीचं उत्तर इथे मात्र देत असताना मयुरेश तारमळेच्या बॅट मध्ये आक्रमक फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय. SPL नावाचा. 31 धावा. थँक्यू डीजे. ज्या षटकाराची गरज होती आणि मी म्हटलं होतं आक्रमक खेळाडू. या खेळाडू मध्ये क्षमता आहे. अटॅकिंग क्रिकेट कसं खेळावं उदाहरण मयुरेश कडनं. धावा संख्या 31. षटक क्रमांक 4 संपन्न झालेत. या षटकाचा विचार केला तब्बल 17 धावा एका ओव्हर मध्ये खर्च झाला. 31 धावा. एक सन्मानजनक स्कोर कडे जर उभारायचं असेल तर उर्वरित 18 बॉल मध्ये इथे जवळजवळ 50 धावा करणं गरजेचं असेल शिरे संघासाठी. परंतु गोलंदाजी खूप चांगली आहे मुर्शिदी संघाकडे. कशा प्रकारे गोलंदाजा यूज करतात यावी. 31 धावा. येस. 4 षटकांचा केस संपन्न झाला. 31 धावा दाफळकावर. या षटकामध्ये धावाला नसतात 17 आणि विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात त्यात 3. तर विनोद येतात. स्विंग गोलंदाजी करतोय. मागच्या ओव्हर मध्ये महेशला शांत ठेवलं होतं. ओव्हर पिच बॉल. विकास. मी म्हटलं होतं लिटिल मास्टर ब्रँड ऑफ शेरे. षटकार. धन्यवाद. पहिल्या 3 षटकामध्ये शेरे संघात थंडी 4थ्या षटकामध्ये थोडीशी गरमी होती आणि त्यानंतर ही गाडी मात्र आता थांबण्याचं नाव घेत नाहीये. षटकार येतोय परंतु या जोडीला शेवटच्या ओव्हर पर्यंत थांबणं गरजेचं असेल. एका बाजूला विकास कडे टेक्निकल फटके आहेत. तो षटकार देखील लगावू शकतो. चौकार देखील. आणि दुसऱ्या बाजूला मयुरेशची ख्याती आहे की तो फक्त आक्रमकतेसाठी ओळखला जातो आणि विकास कडे अनुभव आहे. मयुरेश सातत्याने 1 ते 2 वर्ष क्रिकेट खेळतो. विकास कडे खूप सारा अनुभव आहे. दोघांना थोडीशी इथे मात्र संयम देखील दाखवावा लागेल. आक्रमकता देखील दाखवावी लागेल आणि एक सन्मानजनक स्कोर कडे पुढे जावं लागेल. स्कोर कार्डवर धावा संख्या 37. विकासच्या बॅट मधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु बाली भागरे नाव काफी बडा है. ये नाम ही काफी बडा है. तालुका टेनिस क्रिकेट मधला देखील हा एक सुपर ऑलराउंडर. पुढच्या बॉल मध्ये कसं कमबॅक करतोय. हा बॉल इथे वाईट बॉल. यस. पंचाचा इशारा अजून पोहोचला नाहीये परंतु बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4+1 एक्स्ट्रा 5 धावा. तर विनोदच्या माध्यमातून थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळते. एक एक्स्ट्रा
धाव एक्स्ट्रा धावा सातत्यानं 5 धावा आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल त्याच्यानंतर लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर हा चौकार देखील पाहायला मिळाला. स्कोर कार्डवर आमचे स्कोरर आदरणीय रुपेश शिरे सांगतायत स्कोर कार्डवर धावा संख्या 42. धावा इथून आलात संयमी खेळ देखील दाखवावा लागेल विकासला आणि त्यासोबतच मयुरेशला देखील, कारण 3 मातब्बर फलंदाज गेलेत. यानंतर एक चांगली धावसंख्या जर उभारायची असेल तर दोघांना थांबणं गरजेचं आहे. हलकाजानं फक्त डिफेन्स केलाय. एक धाव कंप्लीट मिस फील्ड शॉट फाइंडिंगला अपील करतात परंतु पंच सहमत नाहीयेत. एक एक्स्ट्रा रन येते मी ते स्कोर कार्डवर धावसंख्या दाखल पाहायला मिळते ती 43 धावा. ज्या बोर्शिनी संघानं पहिल्या 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 14 धावा दिल्या होत्या, त्यानंतर मात्र 5व्या षटकात 17 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 बॉलवर आल्या त्या 11 धावा, 12 धावा माफ करा 3 बॉलवर, येस 2च बॉलवर 12 धावा. त्या दरम्यान चेरवली संघाचे अजितजी फर्डेच्या सोबतच एसके सर संपूर्ण चेरवली संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. एसपीएल व्यवस्थापन समितीच्या वतीने तुमचं मी मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. गॅप मध्ये इथे देखील एकच धाव सातत्यानं ही मी म्हणेन थोडीशी कमजोर बाजू राहिली आहे. डीप मध्ये बॉल जातोय तरी देखील शेरे संघाचे फलंदाज इथे मात्र डबल घेण्यासाठी उत्सुक दिसत नाहीत. एकच धाव त्यांच्या माध्यमातून थोडंसं लेझी क्रिकेट परंतु मी म्हणेन संयमी क्रिकेट देखील, कारण इथे विकेट टिकवणं गरजेचं आहे. या जोडीनं मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं आहे. एका बाजूला विकास तर दुसऱ्या बाजूला मयुरेश आक्रमकता म्हणून ओळख ज्या खेळाडूची आहे. स्कोर कार्डवर धावसंख्या. हा बॉल चांगला आहे. ओव्हर पिच बॉल, फुल लेनचा बॉल पूर्णपणे बीट झाले. बॉल सर निघून जाते विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. क्षमता या खेळाडूकडे कमबॅक करण्यास असण्याची. 44 धावा दाखल आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या ओव्हर मध्ये. हा फटका ऑन साइडला चांगला स्ट्रोक. विकासच्या बॅट मधनं बॉल थांबणार नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बॉल चौकार. धन्यवाद. धावसंख्या धाफळकावर 48. शेवटचा बॉल आहे बाली भागरेच्या ओव्हरचा आणि त्याचा स्पेल इथे समाप्त होणार आहे. विकास खूप चांगली खेळी करतोय, आक्रमकता देखील दाखवतोय, संयम देखील दाखवतोय, कारण त्याला माहिती आहे माझा संघ इथे अडचणीत आहे, माझा गावचा पाठीराखा इथे अडचणीत आहे. आणि यावेळी पण पाहू शकाल शेवटचा बॉल या ओव्हरचा राऊंड विकेटने बाली अक्कू टप्प्याचा बॉल बॅक फुटला गेला, कट केलाय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक एकच धाव इथे मिळते. दुसऱ्या वेळी प्रयत्न आलेत विकास आणि यावेळी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड अँड बिटवीन द विकेट. षटक क्रमांक संपन्न झाले. 5वं धावसंख्या दाफळकावर 50 धावा अर्धशतक कंप्लीट होतं शेरे संघाचं. पहिल्या ओव्हर मध्ये 4, दुसऱ्या ओव्हर मध्ये 4, तिसऱ्या ओव्हर मध्ये 6, चौथ्या ओव्हर मध्ये तब्बल 17 धावा आणि 5व्या षटकामध्ये 19 धावा आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकामध्ये जवळजवळ 36 धावा कुठल्या आता शेरे संघानं आणि आतापर्यंत एक सन्मानजनक स्कोर कडे वाटचाल करतायत. तर 2 षटकांचा काही शिल्लक राहिलाय आणि येस बॅटिंग पॉवर प्ले पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. षटक क्रमांक 6, कारण 6व्या षटकामध्ये तुम्हाला कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले घ्यावाच लागेल. 7व्या षटकामध्ये तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकत नाही. हे नियम तुमच्यापर्यंत मी पोहोचवले होते संघनायकांकडे. आणि या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा अर्जुन बांगर. हे षटक आपण पाहू शकाल फार महत्वाचं असेल. स्कोर कार्डवर धावसंख्या 50. षटकाच्या बाहेर 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. रोशन, विनोद आणि त्यासोबतच निखिल. पहिलाच बॉल हवेत उंच गेला. क्षेत्ररक्षक जज करतात. कॅच इथे स्वीकारली जाईल. मयुरेश बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्याच बॉलवर एक मोठा धक्का. सन्मान आलेल्या पाहुण्यांचा आई गावदेवी क्लब करते हो. सन्मान आलेल्या पाहुण्यांचा आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय. धन्यवाद. प्रदीप शेरे येतात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवर यश मिळते. अर्जुन बांगरचं पॉवर प्लेचं षटक शेरे संघासाठी थोडंसं डोकेदुखी, कारण पहिल्याच बॉलवर महत्वपूर्ण विकेट संपादित मयुरेशला माघारी परतवलाय. विकासकडे लक्ष असेल कशा प्रकारे फलंदाजी करतोय शेवटच्या 2 ओव्हर मध्ये.
बॅकफुटला गेले, कट केला बॉल. इथे सरळ खेळाडूच्या हातामध्ये डॉट बॉल. सलग 2 चेंडू निर्धाव. अर्जुननं मात्र खूप चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 4, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 बॉलवर एकही धाव त्याने दिलेली नाहीये. हा फटका खूप सुरेख आहे. एक्स्ट्रा कव्हरला ताकद आणि नजाकत विकासच्या बॅटमधनं क्रिकेटचं तंत्र इथे दाखवत असताना एक देखना फटका, चौकार. धन्यवाद. 54 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 54. 2 चेंडू निर्धावल्यानंतर एक चौकार. अकुटप्प्याचा बॉल समोरला खेळतात. हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकासच्या बॅटमधनं सरळ दुसरा चौकार. धन्यवाद. मॅच बॉल द्यायचा आहे. प्रेक्षक आपण त्या दिशेला असाल तर बॉल पाठवायचा मैदानाच्या आतमध्ये. येस, जे आमचं या स्पर्धेसाठी आपण किचन व्यवस्था बसवली, तर किचनच्या वर बॉल अडकलाय. तर स्वयंसेवक आपण हा बॉल सोपवायचा मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्डवर धावा संख्या 58 धावा. येस, मॅच बॉल आलेला आहे. 58 धावा. विकास डोंगरेला शेवटच्या बॉल पर्यंत थांबणं गरजेचं असेल या मॅच मध्ये. एक सन्मानजनक स्कोर कडे वाटचाल करतो तो परिवॉरियर्स शेरे संघ. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 धावा आतापर्यंत बॅटिंग पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळतात. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला उंच गेलाय आणि डिस्टन्स देखील कव्हर. विकास डोंगरे ब्रँडेड फटका. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. धन्यवाद. चौसष्ट धावा धावफलकावर. ज्या शेरे संघ पहिल्या 3 ओव्हर मध्ये संघर्ष करत होता आणि तो शेरे संघ आता मात्र एक सन्मानजनक टोटल कडे वाटचाल करतोय. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतोय आणि ते सामर्थ्य दाखवून देतो आपल्या बाहूमध्ये विकास डोंगरे. हा बॉल कट केलाय. गॅप मध्ये बॉल वेगाने जाईल. अर्जुन बांगरच्या बॉलिंग मध्ये पेस आहे आणि त्या पेसचा उपयोग करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. धन्यवाद. या षटकामध्ये तब्बल 3 चौकार, 1 षटकार, 18 धावा बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये विकास डोंगरे कुठून काढलात. पण नक्कीच तुमच्यापर्यंत विश्लेषण पोहोचवतोय. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 4, तिसऱ्या षटकामध्ये 6. 3 ओव्हर मध्ये फक्त 14 धावा. त्यानंतर मात्र चौथ्या षटकात आल्या 17, 5व्या षटकात आल्या 19 आणि 6व्या षटकात आल्या 18. 17, 18, 19 इक्वेशन. धावसंख्या धावफलकावर 68 धावा. शेवटचा 1 षटक अजूनही शिल्लक. इथे थोडस विचार करण्यास भाग पडलं संपूर्ण बोरशेती संघाला. 32 मिनिटं झाली आणि फक्त 3 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत बोरशेती संघ. कारण प्रत्येक संघाला इथे मात्र शिस्त दिली आहे. 35 मिनिटांचे तुमचं टायमिंग दिलाय. 3 मिनिटांमध्ये षटक तुम्ही प्लीज समाप्त करा. बॉल गेला होता त्यासाठी 1 मिनिट नक्कीच तुमच्यासाठी दिला जाईल. 4 मिनिटं तुम्हाला दिली जातील आणि या 4 मिनिटांमध्ये षटक तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. संघनायकासाठी सूचना आहे, अर्जुन बांगरसाठी. प्रदीप शेरे, वन ऑफ द बेस्ट टॅलेंटेड क्रिकेटर. आउटफील्डचा एक दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि एक दर्जेदार बॅट्समन, लिटिल मास्टर प्रदीप शेरे ऑन अ स्ट्राइक. अडुसष्ट धावा. रोशन. हा बॉल ऑन साइडला खूप उंच गेला हवेत. क्षेत्ररक्षक जज करतात. कॅच पकडली जाईल. फलंदाज प्रदीप शेरे बॅक टू द पॅव्हलियन.
धन्यवाद. टॉस साठी यायचंय यापुढील होणारा सामना एकविरा स्पोर्ट्स नांदवळ विपक्ष झेंडा ग्रुप अडगाव. तर हे संदेश स्पोर्ट्स एरोली दोन्ही संघाच्या संघनायकांना षटक समाप्त होण्याच्या आतमध्ये आपण यायचंय. येस विनोद भागरे तुमचं टायमिंग इथे लागलाय कारण तुम्हाला संधी 4 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट करायचं आहे. प्लीज विनंती आहे तुमच्या सहकार्याने ही स्पर्धा सजणार आहे. ऑफ कट बॉल होता चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला अंगावर येतोय. ऑन साइडला स्ट्रोक देखील खूप चांगला होता परंतु डिस्टन्स कव्हर करू शकला नाही. प्रदीपचा हा फटका आणि परिणामी फलंदाज माघारी परततोय. 68 धावा फटकावला पाहायला मिळतात. अर्जुन प्लीज विनंती आयोजकांची आपल्याला आता मात्र तुमच्याकडे फक्त 2 मिनिटं राहिले आणि त्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 बॉल कंप्लीट करायचे. ऑफ कट गोलंदाजीचं खासियत आहे बॉल टप्पा थोडंसं आतमध्ये वळवतात रोशन. हा बॉल लेग कटर होता लेकिन फुल टॉस घेतला बॉल ऑन साइडला अलोंग द कार्पेट स्टीअर केलाय. वेगाने आलेत विकास आणि दुसऱ्या बाजूला इथे मात्र सॅक्रिफाईस करावी लागेल आपली विकेट दीपेशला कारण विकासचं स्ट्राईक राहणं गरजेचं आहे. विकेट बाद विषय बनलाय चर्चेचा साऱ्यांच्या आवडी निवडीचा विषय बनलाय चर्चेचा साऱ्यांच्या आवडी निवडीचा आज शेंदुरून गावानं चषक धन्यवाद. ठेवलाय. विकासच्या बॅट मधून आतापर्यंत 4 चौकार 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि या ओव्हर मध्ये स्कोर कार्ड धावा संख्या पाहू शकाल 69. नवीन फलंदाज ऋतू ऑन साइडला चांगला स्ट्रोक परंतु इथे प्रॉपर टायमिंग करू शकला नाही. बॉल येतोय निखिलकडे दुसऱ्या ऋतू कप वेगाने आलेत विकासच्या एंडला फेकी आणि मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रन बिटवीन द विकेट. सातत्यानं प्रत्येक बॉल मला स्ट्राईक करायचं या हेतून विकास इथे आहे आणि ते महत्वपूर्ण असेल. 71 धावा फलकावर या षटकामध्ये आतापर्यंत वाखांना जो षटक मी म्हणेन डेथ ओव्हर मध्ये रोशन वेखंडेच्या माध्यमातून पाहायला मिळते. फुल टॉस बॉल परंतु चांगला प्रॉपर टायमिंग करू शकला नाही. इथे देखील बॉल अर्जुन बांगर आहे त्याच्या हातामध्ये बॉल जातोय. ऋतू आलाय आणि इथे फलंदाजाला बांधावं लागेल विकास. इथे मात्र पंच इशारा करतात माघारी परततोय. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. थँक्यू. शॉर्ट बट स्वीट इनिंग टाळा झाला पाहिजे. इनिंग साठी खूप चांगली फलंदाजी 4 चौकार 2 षटकार त्याच्या बॅट मधनं संघ अडचणीत होता त्यानंतर जाऊन एका सन्मानजनक स्कोर कडे संघाला त्यांनी पोहोचवलंय. नवीन फलंदाज भावेश पवार ऑफ शेरे टीम मयूर जोशी भावेश पवारच्या नावाने ओळखला जातो. खेळाडू डावखुऱ्या त्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ते पोहोचलाय. 72 धावा फलकावर 72 ऑन स्ट्राईक यावी ऋतू. अजूनही 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. फटका उंच गुभावेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतात कॅच ड्रॉप केली जाते आणि परिणामी 2 धावा महत्त्वित पूर्ण केल्या जातात. येणारी एक धाव फार महत्वाची असेल. दरम्यान या ठिकाणी शुभाग म्हणत आमचे समालोचक परम मित्र रिकीजी खाडे सर यांचं 5व्या दिवसामध्ये मी समालोचक जगदीश तरमळे आणि संपूर्ण SPL व्यवस्थापन समितीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतोय. 74 धावा हा फटका इथे पंच नक्कीच इशारा करतील आमच्याकडे वळतात. इट इज अ व्हाईट बॉल आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतो. एक्स्ट्रा रन ते मिळते. स्कोर कार्ड धावा संख्या 75 धावा. ठेवलाय SPL नावाचा आज थँक्यू जय सर. धावसंख्येचा फलक 75 धावा. अजून एक चेंडू माफ करा 76 धावा एक व्हाईट बॉल. 76 76 धावा फलकाला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आणि भावेश पवार ऑफ शेरे स्ट्राईक एंडला. एका मोठ्या फटक्याची अपेक्षा शेराच्या या भावेश पवार कडनं परंतु तितक्याच ताकदीचा गोलंदाज रोशन ऑन द स्ट्राईक. हा बॉल ऑफ कट होता
विकेट इथे मात्र गमावतात. शेवटच्या बॉलवर डॉट चेंडू, एक जबरदस्त षटक रोशनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहू शकाल संपन्न झाले. इंटरनॅशनल नियमात लक्षात घ्यायचा, तुम्ही IPL मध्ये देखील पाहू शकाल, ज्यावेळी एखादा फलंदाज स्ट्राईक घेण्यासाठी सरसावत असतो त्यावेळी तो धावतो, दुसरा फलंदाजाला बाद करतो. इथे इंटरनॅशनल नियम आहेत. स्कोर कार्डवर 76 धावा लागल्या, 77 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय. राणा स्पोर्ट बोर्शिदी संघासमोर बॅटिंग करत असताना परिवार यश शेरे संघानं संदेश स्पोर्ट्स शेरवली विपक्ष एकविरा क्रिकेट संघ नांदवळ. जर ऑन टाइम तुम्ही पोहोचले नाही, षटक संपन्न झालाय, तर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. दरम्यान या ठिकाणी या SPL चे सन्माननीय अध्यक्ष राममामा पाटोळे यांचा सुपुत्र ओम पाटोळेच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक आपण करणार आहोत. संदेश स्पोर्ट्स शेरोली संघाचा संघनायक शेवटचा कॉल तुम्हाला देतोय, प्लीज यायचं आपण. तर दरम्यान राममामा पाटोळे यांचे सुपुत्र ओम पाटोळेच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस जिंकलाय संदेश स्पोर्ट्स चिरवली संघाच्या संघनायकानं. अजित सर, तुम्ही देखील स्पर्धा आयोजित करता, SPL चं देखील आयोजन तुम्ही पाहता सातत्यानं. गतवर्षी तुम्ही चॅम्पियन्स देखील राहिलात, रनरअप या स्पर्धेची तुम्ही राहिलात. खूप चांगली स्पर्धा तिसऱ्या पर्वामध्ये आगमन करते आणि यावर्षी पहिली मॅच खेळताय. एकंदरीत आयोजनाविषयी, SPL च्या या संपूर्ण संकल्पनेविषयी आणि या टॉसच्या निर्णयाविषयी काय म्हणाल? जर या आयोजनाविषयी बोलायचं झालं तर राम पाटोळे, जितू पाटोळे यांचं मी मनापासून आभार मानतो की ते दरवर्षी खूप मेहनतीने ही स्पर्धा या आपल्या सर्व खेळाडूंसाठी आयोजित करत असतात आणि त्यांची मेहनत ही खूप वाखाणण्याजोग्य आहे. त्यांचं मी विशेष कौतुक करेल की दरवर्षी आपल्याला नवीन काहीतरी या स्पर्धेमध्ये पाहावयास मिळतं. म्हणून मी या सर्व SPL कमिटीचं मी मनापासून आभार मानतो की ते आम्हा सर्व खेळाडूंना या ठिकाणी खेळण्याची संधी देतात. आणि या टॉस विषयी सांगायचं झालं तर मी सर्वप्रथम फलंदाजीचा विचार केला. टॉस जिंकला, प्रथम बॅटिंग समोर एकविरा क्रिकेट संघ नांदवळ ज्यांनी आतापर्यंत 2 सामने गमावलेत. संघ थोडासा अडचणीत आहे. संघाचा एक बॅकबोन खेळाडू जो थोडासा इंजर्ड आहे, रुपेश शेरे, तो संघाच्या बाहेर आहे. बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत मजल मारण्याचा संभव आहे? जर सकाळचं सत्र म्हटलं तर जगदीश सर की जवळजवळ 80+ धावा करण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न असेल. कारण नांदवळ संघ जरी 2 मॅच हारल्या असल्या तरी या 2 वर्षामध्ये आम्ही पाहतो खरंच खूप चांगला परफॉर्मन्स हा संघ देत असतोय. म्हणूनच आम्हा या संघासमोर 80+ धावा करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. शुभेच्छा असतील तुम्हाला, बेस्ट ऑफ लक. टॉसरला प्रथम क्षेत्ररक्षण करायचे बंटी मलपेकर, संघनायक एकविरा क्रिकेट संघ नांदवळ. 2 सामने हरलेत. या मॅच मध्ये कोणत्या स्ट्रॅटेजीने उतरायचं? समोर एक बलाढ्य संघ आहे ज्या संघानं गतवर्षी रनरअपचा पारितोषिक या स्पर्धेमध्ये पटकावलाय. तर काय स्ट्रॅटेजी असेल आणि काय प्रयत्न राहतील ही सामना जिंकण्यासाठी? नक्कीच जगदीश सर, 2 सामने आम्ही गमावले, परंतु हे 5व्या दिवशी एक सकाळ, एक नवे आशेचं किरण घेऊन आम्ही इथे उतरणार आहोत. नक्कीच समोर चरवली संघ, बलाढ्य संघ असेल, परंतु आमचं असं मत आहे, आमचे प्लॅनिंग झाली आमची रात्री की संदेश स्पोर्ट्स चरवली संघाला आम्ही बोनस गुणांनी हरवण्याचा प्रयत्न असेल आमचा. कारण 2 मॅच हारलो म्हणून तिसरी सुद्धा मॅच हारूच असं नाहीये. एक सूर्य आशेचं किरण आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करून चांगलं असं 100% देण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी सुद्धा रुपेश शेरेची आम्हाला कमतरता प्रत्येक मॅचला जाणवते. सुरू करायचा, परंतु आम्ही ती उणीव त्याच्याकडे दुर्लक्ष करून तो पुढल्या 35 मिनिटांमध्ये चांगली सुरुवात करून पुन्हा नावाने संघामध्ये चांगली उत्कृष्ट कामगिरी करून सुरुवात करेल, यात काही शंका नाहीच.
दोन्ही संघांना शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम. जाऊयात कॉमेंट्रीच्या दिशेला जिथे सज्ज आहेत आमचे रेकी खाडे सर. टार्गेट चेस करायचे 77 धावांचं. धीरेश आणि बालीची सलामीची जोडी पहिला चेंडू निर्धाव. दीपेश शेरे संघाचा गोलंदाज. नक्कीच पहिला चेंडू निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख चेंडू. दीपेश गोलंदाजी करतोय. 35 मिनिटांमध्ये इनिंग संपवायचे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. दिनेश सुंदर फटका. लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू जातोय सीमा रेषे पार. दमदार चौकार. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. नक्कीच बाली आणि दिनेशची सलामीची जोडी. मुर्शिदी संघ आणि शेरे संघ दोन्ही तुल्यबळ संघ आहेत या स्पर्धेतील. नक्कीच फेवरेट संघ आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दीपेश गोलंदाजी धुरा सांभाळतोय शेरे संघासाठी. सुरेख ऑफसाईडच्या दिशेनं पॉइंटच्या वरनं मारलेला चेंडू. चेंडू जातोय सीमारेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत परंतु 2 धावा मिळत आहेत. मुर्शिदी संघाला तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. तिसऱ्या धावेचा यशस्वीरित्या प्रयत्न पूर्ण. 3 धावा पूर्ण मुर्शिदी संघाच्या खात्यात. या 3 धावांनी धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होतीये 7. या षटकातील पुढचा चेंडू पंचगिरी सांभाळत आहेत. नक्कीच मुन्ना पठाण सर आणि अजित पुत्रण सर. दीपेश या गोलंदाजा पुढचा चेंडू सामना करतोय. आता पहिल्यांदाच बाली. एक आक्रमक फलंदाज बाली बोरशेती संघाचा. या ठिकाणी पंचांचा निर्णय येतोय वाईड चेंडू. नक्कीच एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव मिळते. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या होतीये 8 धावा. सॉरी पुढचा चेंडू पुन्हा एकदा दीपेश टू बाली. सुरेख सुरेख लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोफ फॉर 4 रन्स. 4 धावा मिळत आहेत बोरशेती संघाला. धन्यवाद. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण आयोजित शेंद्रुण प्रीमियर लीग आज 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील पहिला सामना रंगतोय शेरे वर्सेस बोरशेती संघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाली सुरेख फलंदाजी करतोय. या ठिकाणी मात्र आता अखोड टप्प्याचा चेंडू. परिणाम निर्धाव चेंडू. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. पुढील चेंडू पुन्हा एकदा बाली टू दीपेश. सुरेख फटका. फॉलो थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण परंतु 1 धाव मिळते. या ठिकाणी क्षेत्ररक्षक चूक करतोय. नक्कीच एक धाव महत्वाची असते. एकूण धावा 2 मिळतात या चेंडूवर. बोरशेती संघाला हे षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 14.
की 77 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाजी करतोय रुपेश, शेरे संघाचा एक अष्टपैलू असा खेळाडू रुपेश. दिनेश स्ट्राईक सांभाळतोय बोरशेती संघासाठी. या षटकातील पहिला चेंडू, दुसरं षटक पहिला चेंडू सामना करतोय. हो, एक चांगला फटका मिडविकेटच्या दिशेने चेंडू जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते बोरशेती संघाला. नक्कीच थेंबे थेंबे तळेच असे अतिशय सुरेख अशी सुरुवात म्हणावी लागेल बोरशेती संघाची. हे टार्गेट चेस करताना चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. अजूनही कोणत्याही प्रकारचा गडी बाद नाहीये. चांगली पार्टनरशिप बघायला मिळते बाले आणि दिनेश या दोन फलंदाजांच्या दरम्यान. निलेश या फलंदाजांच्या दरम्यान. ओ, सुरेख फटका लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. 1 बाउन्स फॉर 4 रन्स. चार धावा मिळत आहेत बोरशेती संघाला. 4 धावांनी धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होते 19. कोणताही गडी अजूनपर्यंत बाद करण्यात यश मिळत नाही शेरे संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाली. ओ, व्हॉट अ कव्हर ड्राइव्ह फॉर 4 रन्स. 4 धावा पुन्हा एकदा. लाजवाब फटकेबाजीचं प्रदर्शन बाली या फलंदाजाकडनं. संग येती हे दूर दूरून घेती सहभाग याच चषकान शिवरायान करीती वंदन मग सारे खेळती धन्यवाद. अतिशय क्लासिकल असा फटका बघायला मिळाला बॅटमधनं. बॅट फ्लो सुद्धा सुरेख या ठिकाणी बाली या फलंदाजाचा. अतिशय सुरेख फलंदाजी बोरशेती संघाकडनं. 4 धावांनी धावसंख्येला वेग प्राप्त होतोय. धावसंख्या होते 23. रुपेश आपल्या गोलंदाजीमध्ये संघर्ष करतोय शेरे संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. हो, या ठिकाणी थर्ड मॅनच्या दिशेनं लॉन्च केलेला चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे यशस्वीरित्या पूर्ण. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर, अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते बोरशेती संघाकडनं. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या वाढतीये. 25 धावा. 25 धावा. अतिशय सुरेख फटकेबाजीचं प्रदर्शन बोरशेती संघाकडनं. नक्कीच विकेट महत्वाची असेल बाली या फलंदाजाची शेरे संघाला. पुढील चेंडू पुन्हा एकदा रुपेश. हो, या ठिकाणी प्रयत्न आहे. अपील करतोय आणि मुन्ना पठाण सर यांचा लेग बिफोर विकेटचा इशारा. धन्यवाद डीजे. या ठिकाणी DRS थर्ड अंपायर यांना विनंती करतोय की आपण आपला निर्णय सांगायचा. अतिशय सुरेख चेंडू. नक्कीच ही विकेट महत्वाची असेल ती शेरे संघाला. कारण बाली असा फलंदाज आहे की तो 1 मॅन आर्मी प्रमाणे बोरशेती संघासाठी अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय. जी विकेट महत्वाची असेल. Decision is pending. Not out. या ठिकाणी अक्रॉस येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता. नक्कीच थर्ड अंपायर यांचा डिसिजन नॉट आउट. परंतु सुरेख कमबॅक करतोय रुपेश आपल्या गोलंदाजीमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाली टू रुपेश. हो, डिफेन्सिव्ह खेळ. आता मात्र सुरक्षित या ठिकाणी प्रयत्न असेल. हो, या ठिकाणी निलेश आपली विकेट गमावतोय. सुरेख क्षेत्ररक्षण. संग येती हे दूर दूरून घेती सहभाग याच चषकान शिवरायान करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीन वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा वर्ष
गावान चषक ठेवलाय SPL नावाचा. आणि बाद फलंदाज पाठवून द्यायचा आहे, खूप वेळ होतोय. मोर्शेदी संघ धावसंख्या होते 25. नेक्स्ट बॅट्समन तयार राहायचंय, कारण 35 मिनिटांमध्ये इनिंग आपल्याला संपवायची असते. नवीन फलंदाज येतोय भावेश मोर्शेदी संघासाठी. नक्कीच निलेश माघारी परतल्यानंतर भावेश निलेशची जागा भरून काढण्यासाठी येतोय. 2 षटकानंतर धावसंख्या होतीये 25. गोलंदाजी करतोय रितेश, गोलंदाजी करतोय. एक नव्या दमाचा यंग असा गोलंदाज रितेश. नक्कीच जोर दाखवावा लागेल आपल्या मनगटातील रितेश या गोलंदाजाला, कारण बाली सुरेख फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू या षटकातील पहिला चेंडू असेल. तिसरं षटक पहिला चेंडू सामना करतोय बाली. ओ या ठिकाणी चेंडू हवेत आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू या ठिकाणी पडतोय. परिणाम 2 धावा मिळत आहेत मोर्शेदी संघाला. नक्कीच एक संधी होती, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नसल्या कारणानं 2 धावा मिळत आहेत. कीच फील्ड प्लेसिंग महत्वाची असते. रितेश सुरेख गोलंदाजी, पहिला चेंडू अतिशय सुरेख होता. या ठिकाणी संधी निर्माण केली होती रितेशनं. बाली पुढचा चेंडू खेळून काढण्यासाठी सज्ज असेल मोर्शेदी संघासाठी. पुढचा चेंडू ओ या ठिकाणी सुरेख फटका, लाजवाब फटका. चेंडू सीमारेषे पार, षटकार. आज शेंदुरून गावान चषक ठेवलाय SPL नावाचा. चेंडू द्यायचा आहे, चेंडू द्यायचा आहे. या ठिकाणी 6 धावा वाढतायत मोर्शेदी संघाच्या खात्यात. धावसंख्या होते 33. अतिशय सुरेख सुरुवात मोर्शेदी संघाची, अतिशय सुरेख फलंदाजी. सहा धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 33. रितेश गोलंदाजा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतोय बाली. एक आक्रमक फलंदाजी या ठिकाणी होतीये बालीकडनं मोर्शेदी संघासाठी. पुन्हा एकदा लॉंग लेगच्या वरनं चेंडू फिरकावून दिलाय सीमा रेषे पार. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. धन्यवाद.
वैयक्तिक 30 धावांवर खेळतोय बाली, सुरेख फलंदाजी करतोय. धावसंख्या आतापर्यंत 39. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रितेश. हो, या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेनं, परंतु निर्धाव चेंडू. हीच बालीची विकेट महत्वाची असेल शेरे संघासाठी. अतिशय सुरेख फलंदाजी करतोय. अजूनही अर्जुन सारखा ऑलराऊंडर खेळाडू मागे आहे, कारण बोरशेती संघ ताकदीचा संघ आहे, तेवढाच ताकदीचा संघ शेरे संघ आहे. परंतु या ठिकाणी बाली सुरेख फॉर्म मध्ये दिसतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रितेश गोलंदाजी करतोय शेरे संघासाठी. आता मात्र सुरेख सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू सुरेखरित्या या ठिकाणी यष्टीरक्षण सुद्धा दिसतंय. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या 39. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी, अतिशय सुरेख गोलंदाजी. निर्धाव चेंडू, लगातार 3 चेंडू निर्धाव. व्हॉट अ कमबॅक. सुरेख या ठिकाणी या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्या की धावसंख्या स्थिरावलेली आहे. 3 षटकानंतर बोरशेती संघाची धावसंख्या होते 39 धावा. एक गडी बाद 39. आता मात्र समीकरण बदलत आहे. 24 चेंडू 38 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 38 धावांची आवश्यकता. कीच भावेश आणि बालीची जोडी अजूनही मैदानात आहे. नक्कीच अतिशय मयुरेश, नक्कीच मयुरेश तारमळे आपल्या संघासाठी तारणार ठरतील की नाही येणारी वेळ ठरवेल. त्यांना उत्तमरित्या गोलंदाजी करावी लागेल, कारण 24 चेंडू आणि 38 धावा. विकेट महत्वाची असेल बाली आणि भावेश या फलंदाजांची. पुढील चेंडू या षटकातील पहिलाच चेंडू. या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, एकच धाव मिळते. सुरेख क्षेत्ररक्षक. पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळते बोरशेती संघाला. धावसंख्या 40. 23 चेंडू 37 धावा. पुन्हा एकदा मयुरेश, सामना करतोय बाली. एक मोठा ब्लास्ट. व्हॉट अ टायमिंग. सुरेख फटका, चेंडू जातोय सीमा रेषे पार. लॉंग लॉंग षटकार. मनोहर पाटोले दोघं लाभलेत मोलाचे. या 6 धावांनी धावसंख्या वाढतीये 46 धावा. अतिशय सुरेख फलंदाजी. आपल्या बॅट मधनं आग ओकतोय बाली. सुरेख फलंदाजी करतोय. वैयक्तिक 36 धावांवर खेळतोय. नक्कीच अर्धशतक झळकावण्याची सुवर्ण संधी आहे. यानंतरचा सामना नांदवळ वर्सेस चेरवली संघ. मयुरेश पुन्हा एकदा गोलंदाजीचा भार सांभाळतोय. फुलटॉस चेंडू. व्हॉट अ ब्लास्ट. सुरेख फटका. जो चेंडू भिरकावून देतोय तो षटकारच्या पार देतोय बाली. सुरेख फलंदाजी. स्पॉन्सर राम पाटोले दादा अध्यक्ष त्यांनी घेतलंय अंगावर भार. जितू पाटोले उपाध्यक्ष, वैभव पाटोले सचिव आधार, सुभाष वालिंबे दादा लैकास सदा पाठीशी असतो खंबी. आई गावदेवी क्लब करतय हो सन्मान आलेल्या पाहुण्यांचा. आई गावदेवी क्लब करतय हो सन्मान. धन्यवाद. 6 धावा वाढतायत. संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे. धावसंख्या होते 52 धावा.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा मयुरेश. बाली आग ओकतोय बॅट मधनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. हो, या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळते. धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होते 53 धावा. कीच अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. वैयक्तिक 43 धावांवर खेळतोय बाली. सुरेख फलंदाजी करतोय. त्याला सुरेख साथ देतोय भावेश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मयुरेश. हो, एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेनं. एक धाव मिळून दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सुद्धा पूर्ण. धावसंख्या 2 न वाढली. धावसंख्या होतीये 55 धावा. अतिशय सुरेख हे टार्गेट चेस करताना अतिशय सुरेख फलंदाजी या ठिकाणी बोरशेती संघाकडनं, की विजयाच्या दिशेनं आगेकूच करतोय. बॅटची एज घेऊन चेंडू या ठिकाणी सीमारेषा दिशेनं जातोय. परिणाम पंचांचा इशारा चौकार. आलेल्या पाहुण्यांचा आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. या षटकामध्ये तब्बल 20 धावा बोरशेती संघाने फटकावल्या. परिणाम धावसंख्या या ठिकाणी 59 धावा. हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल. पंचांचा इशारा. नक्कीच 4 षटकानंतर तब्बल 59 धावा, जवळजवळ 15च्या सरासरीनं बोरशेती संघ खेळतोय. अतिशय सुरेख फलंदाजी. अवघी 1 विकेट गमावली आहे. पाचवं षटक खेळून काढण्यासाठी गोलंदाज असेल दीपेश. नक्कीच अर्धशतक झळकावण्याची सुवर्ण संधी आहे. बाली 43 वैयक्तिक धावांवर खेळतोय बाली. नक्कीच दोन्ही संघांचा या स्पर्धेतील पहिला सामना आहे, परंतु अतिशय उत्कृष्ट फलंदाजी, अतिशय उत्कृष्ट फलंदाजी होतीये बाली या फलंदाजाकडनं. दीपेश 5वं षटक, पहिला चेंडू. ओ, एक मोठा ब्लास्ट या ठिकाणी झेल होऊ शकतो आणि झेल उत्कृष्टरित्या टिपलाय. अतिशय उत्कृष्ट. बाली बॅक टू द पेव्हलियन. नवीन फलंदाज कीचा बाली गेला, अर्जुन आला. नक्कीच अर्जुन सुद्धा या शहापूर तालुक्यातील जी अग्रगण्य नाव आहेत फलंदाजांची, त्यामध्ये असं एक प्रसिद्ध असं नाव फलंदाजी मधलं अर्जुन बांगर. धावसंख्या आहे 59. पुढचा सुरेख सुरेख फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याची सुवर्ण संधी होती. दीपेश सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर जीवदान मिळालं अर्जुन बांगर याला. सोळा चेंडू 18 धावांची आवश्यकता.
ओ या ठिकाणी ऑफसाईडला दिसेना. ओ मिसफील्ड. ज्या ठिकाणी कोणती धाव होऊ शकली नव्हती, परंतु या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे एकूण 3 धावा मिळत आहेत. एक धाव महत्वाची आहे, परंतु आता मात्र बॉल टू रन. गोलंदाजी सुरेख होतीये दीपेश कडनं. आता मात्र समीकरण सोपं होऊन ठेवलंय. 15 चेंडू 15 धावा. भावेश पुन्हा एकदा स्ट्राईक सांभाळतोय. बोरशेती संघासाठी सुरेख 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 हेलिकॉप्टर टाइपने शॉट या ठिकाणी खेळतोय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येतोय. 1 धाव मिळते बोरशेती संघाला. नक्कीच या ठिकाणी अतिशय सोपं असं आव्हान करून ठेवलंय. बाली अतिशय स्फोटक इनिंग्स खेळला. वैयक्तिक 43 धावा त्यानं फटकावल्या. अतिशय सुरेख फलंदाजी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अर्जुन टू दीपेश. एक सुंदर सुरेख चेंडू. हाफ ट्रॅकर चेंडू होता. विरकावून दिला लेग साइडच्या दिशेनं. परिणाम 1 धाव मिळतीये बोरशेती संघाला. धावफलक पोहोचताय 64 धावा. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 13 धावा. आव्हान सोपं आहे, पण क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. गोलंदाजी सुरेख व्हावी लागेल. सुरेख ऑफ साइडच्या दिशेने कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. नक्कीच एकेरी दुहेरीवर आता भर दिला तरी जवळ पोहोचू शकतो, यात काही शंका नाहीये. सुरेख षटक हाताळून काढलं दीपेशनं. या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या. नक्कीच धावसंख्या या ठिकाणी पोहोचते 65 धावा. 12 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. घाई करायची. 35 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची. 12 चेंडू 12 धावा. आता पुन्हा एकदा रुपेश. काहीशी करामत करावी लागेल. कालचा सामना आपण एक बघितला अल्याणी विरुद्ध टेंबरे संघ. 2 षटकामध्ये 18 धावा होत्या, परंतु सुभाष या गोलंदाजानं मेडन षटक टाकलं. तशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी रुपेशला करावी लागेल. नक्कीच 12 चेंडू 12 धावा. रुपेश गोलंदाजी करतोय. भावेश स्ट्राईक सांभाळतोय. ओ या ठिकाणी गुड लेंथवर पडलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू. नक्कीच अशाच प्रकारे निर्धाव चेंडू टाकावे लागतील शेरे संघाला. विकेट्स मिळवावे लागतील, तरच कुठेतरी संघ विजयी होऊ शकतो. परंतु या ठिकाणी बोरशेती संघ नक्कीच जी धावगती आहे ती धावगतीला त्याच धावगतीमध्ये रन मिळवण्याचा प्रयत्न करेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रुपेश टू भावेश. फुलटॉस चेंडू या ठिकाणी झेल होऊ शकतो. ओ सुरेख झेल. क्या बात आहे. ला जवाब गोलंदाजी. परिणाम भावेश माघारी परततोय. या ठिकाणी आयोजकांची सूचना आहे. बॅट्समन बोरशेती संघ सलग 3 विकेट गेल्या, परंतु फलंदाज तयार नाहीयेत. पेनल्टी बसेल आपल्याला. नेक्स्ट फलंदाजाने तयार राहायचंय. प्रत्येक संघ या ठिकाणी त्यांची शिस्त पाळतोय. पंचांचा सुद्धा या ठिकाणी रोख आहे. 3 विकेट गेल्या. आपण 3 फलंदाज पाठवताना खूप उशीर केला. यानंतर जर उशीर झाला तर संघाला 5 रनची पेनल्टी बसेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अर्जुन. ओ सुरेख फटका. चेंडू जातोय सीमारेष पार. षटकार. लाख लाखाची टीम बक्षीस आज ठेवली ही याव स्पर्धेनं. वारी चौकार आणि षटकार संघ लढती एक दुटीनं. धावसंख्या होती 71. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रुपेश टू अर्जुन. ओ व्हाट अ शॉट. व्हाट अ माइटी ब्लो. परंतु क्षेत्ररक्षक तैनात. झेल होतोय. अर्जुन माघारी परततोय. लाख लाखाची टीम बक्षीस
धन्यवाद. अवघ्या 6 धावांची आवश्यकता आहे बोरशेती संघाला. विजयाच्या उंबरठ्यावर आहे, परंतु शेरे संघ सुरेख गोलंदाजी करतोय. रुपेश 8 चेंडू 6 धावांची आवश्यकता. रोशन स्ट्राइक सांभाळतोय. रोशन हो, सुरेख 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 स्लोवर वनचा मारा. अतिशय सुरेख गोलंदाजी. नक्कीच या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. 6 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 6 धावा. या ठिकाणी लेग गलीमध्ये चेंडू जातोय. 1 धाव मिळते. नक्की धावसंख्या होते 72. अवघ्या 5 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा षटक शिल्लक आहे. नक्की संघर्षमय असा या ठिकाणी संघर्षमय फाईट बघायला मिळते. आमचे जगदीश कारमळे सर, आमचे समालोचक, त्यांचा संघ खेळतोय. नक्कीच डान्सिंग अंपायर म्हणून ज्याची ओळख आहे, चेरोली संघाचे खंदे फलंदाज अप्पा फरडे, हे सुद्धा यांचा सुद्धा खेळ आता बघायला मिळणार आहे थोड्याच वेळात. यानंतरचा सामना नांदवळ संघ विरुद्ध शेरवली संघ. 6 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता. आव्हान सोपं आहे, परंतु शेरे संघ कडवी फाईट दिल्यात काही शंका नाहीये. नथिंग इज इम्पॉसिबल. नाही इम्पॉसिबल षटकातच, या शब्दातच आय एम पॉसिबल हा अर्थ असतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट अशक्य नाही. गोलंदाजी जर तेवढ्या ताकदीची झाली तर मात्र शेरे संघ कमबॅक करू शकतो. गोलंदाज रोहित. नक्कीच रोहितला कामगिरी करावी लागेल, संघाला तारावं लागेल, यात काही शंका नाहीये. 6 चेंडू 5 धावा. स्ट्राइक सांभाळतोय रोशन बोरशेती संघासाठी. ओ या ठिकाणी झेल नाही. या ठिकाणी असफल प्रयत्न, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वर येऊन क्षेत्ररक्षण करतोय. सुरेख 2 धावा मिळत आहेत बोरशेती संघाला. तीन धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू, एक मोठा ब्लास्ट, झेल. ओ सामन्याला या ठिकाणी ट्विस्ट येतोय. चर्चेचा साऱ्यांच्या आवडी निवडीचा, आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय यशवीर नावाचा. आज धन्यवाद. शेंदुरून गावानं या ठिकाणी विकेट्स गमावतोय बोरशेती संघ. नवीन फलंदाज येतोय. सुमित पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहित. ऑफसाईडच्या दिशेने पंच केलेला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, परंतु पंच या ठिकाणी गडी बाद, धाव बाद होतोय. चषक ठेवलाय यशवीर नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय यशवीर नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय यशवीर नावाचा. थरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. थरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज शेंदुरून गावानं धन्यवाद. चषक रोमांचक अवस्थेत सामना आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. 2 धावांची गरज आहे. जर सुपर ओव्हर झाली, जर टाय झाली तर सुपर ओव्हर होईल, याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. 3 चेंडू 2 धावा. आता विकेट महत्वाची असेल शेरे संघाला. ओ इनारेज घेऊन चेंडू जातोय सीमारेष या दिशेनं. या ठिकाणी बोरशेती संघ विजयी होतोय. हार्ड लक शेरे संघ. तेवढंच कौतुक शेरे संघाचं आणि हार्दिक अभिनंदन बोरशेती संघाचं. यानंतरचा सामना आई एकविरा स्पोर्ट्स नांदवळ वर्सेस संदेश स्पोर्ट्स चेरवली.
नक्की संघ फेवरेट संघ या स्पर्धेतील पहिल्यांदाच उतरतोय मैदानावर आणि हरलेल्या टीमनं किंवा जिंकलेल्या टीमनं सुद्धा गेट मधनच बाहेर पडायचं आहे.